असं आहे ना, काँग्रेसवाले कोणीही ही हिंदू द्वेषित आहेत. तुम्ही आठवत असाल तो त्यांनी स्वामी समर्थांचा तो अपमान केला. त्याचं काय नाव होतं तो? अरे गप्पा. त्यांनी जे स्वामी समर्थांचा अपमान केला, ज्याच्यावर पवार साहेब स्वतः स्टेजवर होते, त्याबद्दल अरे तो रे पत्रकार आहे ना आपला तो, तेव्हा कोण काय बोललं नाही. तेव्हा हे लोकांची तो थोबाड उघडले नाही. हे लोकांना हिंदू द्वेष जो ह्यांचा वारंवार जो सगळ्यांमध्ये दिसतो ना, तो त्याच्यामुळे आता त्याच्यातला हा भाग विजय वडेट्टीवार आहे. आमच्या नरेंद्राचार्य महाराजांबद्दल हा एकीने बोलणं याची लायकी तरी आहे का? त्याला हिंमत असेल ना की त्यांनी नाणीजमध्ये जाऊन बोलून दाखवावं, इथे रत्नागिरीमध्ये जाऊन बोलून दाखवावं, कपडे फाडून त्याला परत पाठवतील घरी या विजय वडेट्टीवारला. म्हणून या विजय वडेट्टीवारांना सांगेन, तू तुझ्या लायकीमध्ये राहा, तुझी जेवढा पगार आहे तेवढंच बोल, नाही तर उगाच महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होऊन जाईल. तर गुंडगिरी आणि वस्त्रहरणाचा मुख्यमंत्र्यांनी गुंडांना लायसन्स दिले का असा आरोप संजय राऊत यांनी केला. अरे संजय राजाराम राऊतच्या आजूबाजूला किती गुंड आहे त्याची यादी देऊ का? तो पराडकर नावाचा एक टिळक नगरचा गुंड आहे, तो त्याच्या बाजूला बसून पत्रकार परिषद घ्यायचा हा संजय राजाराम राऊत. म्हणून संजय राजाराम राऊतनी दुसऱ्यांना गुंडांच्या संदर्भात हे बोलून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्र्याच्या काळात मुख्यमंत्र्याच्या घरात किती गुंड येऊन राहायचे, कोण त्यांना वडापाव खायला द्यायचा सांगू का? दादा थोबाड उघडू का?